शीश झुकाओ राम गुण गाओ बोलो जय विष्णु की अवतारी राम जी की निकली सवारी राम जी की लीला है न्यारी एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता बीच में जगत के पालनहारी राम जी की निकली सवारी राम जी की लीला है न्यारी। जर प्रांत साहेबांनी याच्यावर योग्य कारवाई नाही केली तर आम्ही आंदोलनाला बसणार आहे। आणि प्रांत साहेबांना एक माझी अशी विनंती आहे की त्यांनी या एरियामध्ये येऊन 2 दिवस राहून दाखवावं। बेकायदेशीरित्या हा नाला बंद केल्याने रोगराई पसरलेली आहे, लोकांना नाल्याचा दुसरा मार्ग नाही आहे आणि लोक पाणी सोडणार कुठे हा सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे। प्लॉट धारकांनी हा बुजण्याचा प्रयत्न केलेला आहे। नगरपालिकेचे प्रामुख्याने या ठिकाणी लक्ष नाहीये। आम्ही नगरपालिकेकडे दाद मागायला गेले असता ते म्हणतात आमच्या हद्दीच्या बाहेर असल्यामुळे आम्ही याच्यामध्ये बोलू शकत नाही। बारिश आएगी तो ये सब ब्लॉक हो जाएगा, तो उसकी वजह से भी बाद में पानी ओवरफ्लो भी हो सकता है, जिसकी वजह से यहाँ पे रहने वालों को सबको प्रॉब्लम होगी। याची पाईपलाईन हिरीमध्ये केलेली आहे, त्यानं पाणी सगळं हिरीमध्ये येते, घाण पाणी ते आणि तेच पाणी आम्ही पियते वापरते आम्ही। काय सांगाल? हे बघा आता ही जी जागा आहे ना ही दोन्ही बाजूला उंचवटा आलेला आहे आणि हा नालामध्ये खोल गेलेला आहे, तर पाणी इथे साचून राहत आहे। सर्व पाण्यामध्ये तुम्ही पाहू शकता किती हिरवळ साचली आहे, किती डास आहे, इथे किती घाण झालेली आहे, लहान मुलं आहेत, महिला आहेत, बालकं आहेत। आणि हे जे पाणी आहे ना आधीच्या पाईपलाईन चांगल्या नाही, त्याच्यामुळे सर्व पाणी नळांमधनं झिरपत जातं येते आणि तेच पाणी प्यायला मिळतं आहे, त्याच्यामुळे आजार पण वाढलेले आहेत। तिथे अपेक्षा एवढीच आहे की हा जो नाला गेलाय ना हा पूर्ण स्वच्छ करून पुढच्या नाल्याला जर पाणी मिळवून दिलं आमचं हे इथलं तर आम्हाला चांगलं सोयीचं होईल। आता हे सर्व प्रकरण मी प्रांत साहेबांकडे दिलेलं आहे। जर प्रांत साहेबांनी याच्यावर योग्य कारवाई नाही केली तर आम्ही आंदोलनाला बसणार आहे। आणि प्रांत साहेबांना एक माझी अशी विनंती आहे की त्यांनी या एरियामध्ये येऊन 2 दिवस राहून दाखवावं। जर त्यांना वाटलं की हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासारखा नाही आहे तर शेवटी त्यांची मर्जी, आम्ही त्यांना सांगणार आहे काय करायचं ते। भाऊ पाणी जर सुटलं ना हे पाणी आहे ना हिरीमध्ये यायले पाणी, याची पाईपलाईन हिरीमध्ये केलेली आहे, त्यानं पाणी सगळं हिरीमध्ये येते, घाण पाणी ते आणि तेच पाणी आम्ही पियते वापरते आम्ही। बरं, काय अपेक्षा ठेवतात? अपेक्षा फक्त आम्हाला हे गटाराचं चांगलं करून द्या आम्हाला। क्या परेशानी होती है? अगर ये सब नाले बंद कर देंगे तो पहली बात तो घर सबके पास में है तो बहुत ज़्यादा मच्छर और गंदगी बहुत ज़्यादा फैलेगी। उसके बाद जब बारिश आएगी तो ये सब ब्लॉक हो जाएगा, तो उसकी वजह से भी बाद में पानी ओवरफ्लो भी हो सकता है, जिसकी वजह से यहाँ पे रहने वालों को सबको प्रॉब्लम होगी। तो इसकी वजह से इसका कोई ना कोई सोल्यूशन आप लोगों ने जल्द से जल्द निकालना चाहिए। दादा हा नैसर्गिक प्रवाह आहे, कधीचा म्हणजे जुना वाहत आलेला प्रवाह आहे हा। आम्ही इथे शेजारी राहतो आणि काही मालकांनी इथे प्लॉट धारकांनी हा बुजण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर तिथे जो पाणी प्रवाह साठलेला आहे त्याच्यामुळे मच्छरांचा त्याचा खूप त्रास होतो आम्हाला। आमचा घरी त्या जवळच आहे, त्याच्यामुळे सगळ्यात जास्त त्रास आम्हालाच होतो। आपल्या या समर्थ कॉलनी चिकुमाळा परिसरात 5-6 कॉलन्यांचा नैसर्गिक प्रवाह हा वर्षानुवर्ष इथून वाहत आलेला आहे आजपर्यंत। आणि तसं पाहता तो पण आपला एरिया टाउन प्लॅनिंग परिसरामध्ये असल्यामुळे नगरपालिकेचे प्रामुख्याने या ठिकाणी लक्ष नाही आहे। आम्ही नगरपालिकेकडे दाद मागायला गेले असता ते म्हणतात आमच्या हद्दीच्या बाहेर असल्यामुळे आम्ही याच्यामध्ये बोलू शकत नाही। त्याच्यामुळे परिसरातील सर्व नागरिकांनी मिळून या सदर विषयाचा गांभीर्य लक्षात घेता हा नैसर्गिक प्रभाव बुजून टाकल्यामुळे म्हणजे प्लॉट धारकांनी त्या प्रभाव त्यांनी त्यांच्या व्यक्तिकामासाठी बुजलेला आहे आणि हा बुजल्यामुळे आम्हाला त्रास सहन करावा लागतोय की नाला भरभरून वर्षानुवर्ष वाहत असतो आणि पूर्ण कॉलन्यांचं पाणी जे आहे सांडपाणी या नाल्यातून वाहत आहे आमचं। आणि आता ब्लॉक केल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की मच्छर डास या परिसरामध्ये आम्हाला मुलांचं आरोग्य याच्यामुळे धोक्यात आलेलं अशी कंडिशन या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि प्रांत अधिकाऱ्यांकडे हे सदर प्रकरण आता पेंडिंग आहे। मागच्या 5 ते 6 दशकांपासून हा नैसर्गिक प्रवाह उपलब्ध आहे, लोकांना ज्ञात आहे किंवा त्याहीपेक्षा हा जुना प्रवाह आहे। संपूर्ण नागरिकांसाठी येथील परिसरासाठी हा एकमात्र सोर्स आहे की जिथे लोक त्यांचे सांडपाण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे। याशिवाय दुसरा पर्याय लोकांकडे नाही आहे। अंदाजे कमीत कमी 15 ते 20 हजार लोकांचं पाणी या नैसर्गिक प्रवाहात लोकांनी नाला म्हणून सोडलेलं आहे आणि
बेकायदेशीरित्या हा नाला बंद केल्याने रोगराई पसरलेली आहे. लोकांना नाल्याचा दुसरा मार्ग नाही आहे आणि लोक पाणी सोडणार कुठे हा सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे. कोणी बंद केला नाला? हे प्लॉट धारकांनी त्यांच्या वैयक्तिक कामासाठी हा नाला ब्लॉक केलेला आहे. बरं, याची तक्रार कुठे आपण पोहोचवली? याची तक्रार केलेली आहे, तहसीलदारांकडे केलेली आहे, प्रांत कार्यालयात केलेली आहे. दास इनके ये सब के स्वामी, अनजान हम ये अंतर्यामी. शीश झुकाओ राम गुण गाओ, बोलो जय विष्णु की अवतारी. राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी. अस्सलाम वालेकुम अस्सलाम, ईद का है यारो ये प्याम. ये ईद का त्योहार है, खुशियों का है त्योहार. ये ईद का त्योहार है, खुशियों का है त्योहार. ना तेरा है ना मेरा है, ये सबका है त्योहार. ये प्यार का पैगाम है, ये प्यार का पैगाम. मुबारक ईद मुबारक, मुबारक ईद मुबारक, मुबारक ईद मुबारक, मुबारक ईद मुबारक. रवी भाऊ ठरलाई वादळ निळे, रवी भाऊ ठरलाई वादळ निळे, रवी भाऊ ठरलाई वादळ निळे. धाक पाहिला भीम वाघ पाहिला, धाक पाहिला भीम वाघ पाहिला, धाक पाहिला भीम वाघ पाहिला. त्यांना पाहून वैरी पळे. रवी भाऊ ठरलाई वादळ निळे, 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 रवी भाऊ ठरलाई वादळ निळे. अस्सलाम वालेकुम अस्सलाम, ईद का है यारो ये प्याम. अस्सलाम वालेकुम अस्सलाम, ईद का है यारो ये प्याम. ये ईद का त्योहार है, खुशियों का है त्योहार. ये ईद का त्योहार है, खुशियों का है त्योहार. ना तेरा है ना मेरा है, ये सबका है त्योहार. ये प्यार का पैगाम है, ये प्यार का पैगाम. मुबारक ईद मुबारक, मुबारक ईद मुबारक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.